नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर मुख्यमंत्री योजना दूत भरती प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी कंप्लीट झालेली आहे। आता जी वाट पाहत आहेत ती सगळी पात्रता यादीची। तर पुढची प्रोसेस कशी असणार आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेऊया। तर आता यामध्ये मुदत तर वाढणार नाहीये, लवकरच प्रत्येक ग्रामपंचायतीनुसार या याद्या प्रसिद्ध होतील। तर जी आर मध्ये येथे पुढची प्रोसेस नेमणूक प्रक्रिया पाहू शकता की मुख्यमंत्री योजना दूतांची नेमणूक प्रक्रिया कशी असेल या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली आहे। लक्षात घ्या, उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जांच्या छाननीची प्रक्रिया माहिती जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल। सर्वप्रथम तुम्हाला अर्ज जे करायचे आहेत किंवा जी लिस्ट लागणार आहे याची प्रोसेस पोर्टल मार्फतच करण्यात येईल आणि त्यानंतर तुम्ही जी एलिजिबिलिटी म्हणजे जी पात्रता आहे त्या अर्जावरती तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्वप्रथमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईनच असणार आहे आणि त्यानंतर पाहू शकता की सदरची छाननी उपरोक्त परिचयात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार येथे जी पात्रता देण्यात आली आहे पाहू शकता की वयोमर्यादा, त्यानंतर शैक्षणिक पात्रता, संगणक ज्ञान, तुम्ही जी संपूर्ण माहिती भरलेली आहात त्याच्यामध्ये ही सर्व जे 6 निकष आहेत त्यांची चेकिंग केली जाईल आणि त्यानंतर एक लिस्ट तयार केली जाईल आणि लक्षात घ्या, ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल। त्यानंतर पाहू शकता की जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जांच्या संबंधित जे उमेदवार आहेत यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतील, म्हणजे त्यांचे जे कागदपत्र तपासणी करतील आणि यामध्ये तुमची शैक्षणिक व वयोमर्यादेविषयी जी मूळ कागदपत्रे आहेत ती तुमची तपासण्यात येतील। मूळ कागदपत्रे पाहून तुमची नियुक्ती केली जाणार आहे आणि त्यानंतर प्रत्येक उमेदवाराला 6 महिन्याचा करार त्याच्यासोबत केला जाईल आणि कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही अशी स्पष्ट नोटीस येथे देण्यात आली आहे। त्यानंतर संबंधित जे योजना दूत आहेत त्यांना ट्रेनिंग दिलं जाईल, म्हणजे समुपदेशन आणि निर्देशन म्हणजे त्यांना ट्रेनिंग दिलं जाईल, त्यांना जे कामं करायचे आहेत या संदर्भात मार्गदर्शन केले जाईल आणि अशा प्रकारे जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी जे प्राधिकृत म्हणजे नेमलेला जो प्रतिनिधी आहे यांच्या माध्यमातून संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 1 आणि शहरी भागामध्ये 5000 लोकसंख्येसाठी 1 याप्रमाणे योजना दूत पाठवतील। तर लक्षात घ्या, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाहीये। सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे बंधपत्र म्हणजे हमीपत्र देखील तुमच्याकडून घेतलं जाणार आहे। तर अशा प्रकारे ही नियुक्ती प्रोसेस आहे, त्यामुळे ही महत्त्वाची प्रोसेस येत्या काही दिवसांमध्ये सुरू होईल। संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देखील दिल्या जातील, त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा।